भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथं महादेव चव्हाण हे कुटुंबियांसह राहतात. रविवारी सकाळी ते कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर गेले होते. यावेळी अज्ञातांनी चव्हाण यांच्या घरातील सुमारे 15 लाख रुपये किमतीची सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला. यावेळी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या अविनाश सुतार आणि रजत खिलारे या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जयंती नाला परिसरातून अटक केली आहे. हे दोघेही कनाननगर परिसरात राहतात. एलसीबीनं अवघ्या 24 तासात या घरफोडीचा छडा लावलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 15,10,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार राजू कोरे, हिंदूराव केसरे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, विजय इंगळे, संजय देसाई, सुशील पाटील, अमित मर्दाने यांनी सहभाग घेतला.